की आमची जी सेवा संघटना आहे ही काय फक्त लिंगायत समाज असं नाही, तर ती सर्वांना घेऊन चालणारी आहे, सर्वांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्व कार्य करत आहोत. प्रथम याची आपण नोंद घ्यावी ही माझी आपणास नम्र विनंती आहे. राहिला विषय दुसरा, या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिच्या पुढे नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर त्या माध्यमातून मी समाजकार्य केलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल नसेल, परंतु मी आठवण करून देतो, ते माझे मी कर्तव्य समजतो. त्यावेळेसही मी फक्त एक लिंगायत संघटना म्हणून कार्य केलेलं नाही, सर्व समाजाला घेऊन सर्व समाजात बोलतो. आमचा प्रथम उपक्रम राहणार आहे गाव तिथे शाखा. त्याचं कारण, जर गाव तिथे शाखा झाली तर त्या पद्धतीनं लोक तिथे उपस्थित होतील, आम्हाला त्या पद्धतीनं तिथल्या अडीअडचणी समजतील, कानाकोपऱ्यातल्या तळागाळातल्या ज्या काही अडचणी असतील त्या गाव तिथे शाखेच्या माध्यमातून आम्हाला त्या मार्गी लावता येतील. त्याच्यामुळे आम्ही प्रथम उपक्रम हाती घेतोय तो गाव तिथे शाखा शिवा संघटना. दुसरा विषय, मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरचं पुतळा स्मारक, महात्मा बसवेश्वरचं स्मारक आपण उभा करणार आहे आणि त्याला शासनानं मंजुरी दिलेली आहे. परंतु मध्यंतरी जिल्हा बॉडीवर कोण नसताना, म्हणजे जिल्हा बॉडी कार्यरत नसताना, त्यामुळे त्याचा पाठपुरावा राहिला असेल किंवा अनेक काय कारणं असतील, ते एक आमचं दुसरं महत्वाचं कार्य आहे. जेणेकरून महात्मा बसवेश्वर जे सर्व समावेशक होते, समतेचा सल्ला, समतेचा विचार त्यांनी सर्व समाजापुढे मांडला. हे पत्रकार बांधव आपणासही माहीत असेल, तर तो विचार पोहोचवण्याच्या माध्यमातून स्मारक होणे गरजेचं आहे. तर तो एक विषय आमचा आहे. 3, लिंगायत महामंडळाला, जे आता आमचं महामंडळ आहे त्या माध्यमातून निधी आम्हाला मिळणार आहे, तो शासनाने निधी 50 कोटी मंजूर केला. तर तो फारच त्रोटक निधी आहे. आमची मागणी आहे की तो निधी कमीत कमी 500 कोटी व्हावा, कारण तेवढा समाज इथं जास्त आहे. महाराष्ट्रात तेवढा लिंगायत समाज जादा आहे, पोट जाती भरपूर आहेत त्या माध्यमातून त्यांची कामं आम्हाला मार्गी लावता येईल. आर्थिक रसद असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाही. शासन आमच्या पाठीशी उभे आहे, परंतु शासनानं आमच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभा राहावं हीच आमची शासनाला विनंती आहे. यमाई तलाव पंढरपूर शहराच्या ठिकाणी अतिशय सुंदर ठिकाण आहे, रमणीय ठिकाण आहे. यमाई तलाव आपणास माहित आहे. तिथं मध्यभागी एक बेट आहे, त्या बेटावरती आम्हाला महात्मा बसवेश्वराचं स्मारक तिथं बसवायचं आहे. ही एक आमची मागणी आहे. नगरपालिका असेल, शासन असेल, यांना आमची मागणी आहे आणि ती तुमच्या सहकार्यातनं, तुमच्या माध्यमातनं तिथपर्यंत पोहोचावी, आपण पोहोचवावी ही आमची तुम्हाला शिवा संघटनेतर्फे व माझ्यातर्फे वैयक्तिक नम्र विनंती आहे. 5 ते 10वी, इयत्ता 5वी ते 10वी या अभ्यासक्रमात महात्माजी बसवेश्वर यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं, या माध्यमातून हा एक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात त्यांचा एक धडा घेतला जावा ही एक आमची मागणी आहे. आमच्या समाजाचे, धर्माचे, इतर काय असतील हे प्रश्न जो पक्ष आम्हाला व्यवस्थित सकारात्मक प्रतिसाद देईल आणि पूर्ण जाहीरनामे त्यांच्या, आता पक्षाचे जाहीरनामे चालू होतील, बरोबर का, छापले जातील, तर त्या जाहीरनाम्यात त्या आमच्या मागण्यांचा, प्रश्नांचा जो उल्लेख करेल, जो आम्हाला ती ग्वाही देईल, त्या पद्धतीनं त्या गोष्टी होतील आणि तो निर्णय माननीय मनोहरजी गवडे सर घेतील आणि आम्हाला ते सांगितल्यानंतर तुमच्यासमोर आम्ही तो विषय मांडील. त्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. त्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बोरिंग बंगल्यावर त्या दिवशी मिटिंग झालेली आहे. ज्यांना आम्ही गौरवपुरी गेली त्यांनी आम्हाला बोलवून घेतलेला आहे, म्हणजे दोंडे सरांना बोलवून घेतलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांचं कार्य चालू ते तुम्हाला बऱ्याच दिवसात समजेल. निवडणुका चालू आहे, आपली राजकीय काही भूमिका आहे का, मला पाठिंबा किंवा काय शिवा
संघटनेने? हां, शिवा संघटनेचा विषय, शिवा संघटनेचे सर्वे सर्वा हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर आहे. ते त्या पातळीवर, तो राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर माझे जे वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील. आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आपण पुढे आमची प्रमुख मागणी आहे. गाव तिथे शाखा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे, मागणी नाही, ही आमचं उद्दिष्ट आहे. कारण गाव तिथं शाखा, त्याच्यामुळं आम्ही कानोकोपऱ्यात पोचलो जाईल. आणि त्या कानोकोपऱ्यात पोचल्यामुळं आम्हाला सर्व अडीअडचणी तळागाळातल्या समजल्या जातील. मग त्यामुळं आमचं पहिलं उद्दिष्ट गाव तिथे शाखा आहे. मग त्याच्यातनं त्या लोकांच्या काय मागण्या आहेत, लोकांचे काय प्रश्न आहेत, तळागाळातले, ग्रामीण भागातले, शहरातले नाही का, वाड्या वस्त्याचे, हे आम्हाला समजतील. त्याच्यानंतर आम्ही ते जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी लावूच. दुसरा विषय, मंगळवेढा शहर पंढरपुरापासून साधारण एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि तिथं लिंगायत समाज जास्त आहे. पण लिंगायत समाजाचा असा विषय नाही. महात्मा बसवेश्वर सर्वसमावेशक होते. महात्मा बसवेश्वर हे समावेशक होते. त्यांनी जगाला समतेचा, शांततेचा म्हणजे उपदेश केलेला आहे, सल्ला दिलेला आहे. तर त्यांचं स्मारक हे मंगळवेढ्यात शासनानं मान्य केलेलं आहे. शासनानं ग्वाही दिलेली आहे की मंगळवेढ्यात तुमचं स्मारक आम्ही चांगल्या पद्धतीनं उभा करू, जेणेकरून त्याचा महाराष्ट्रात विचार केला जाईल, महाराष्ट्रात ते उल्लेखनीय होईल, असं आम्हाला शासनाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याचा पाठपुरावा शासनानं केलेला नाही. तर आमचं ते महत्त्वाचा विषय आम्ही मार्गी लावणार आहे. ती आमची मागणी जी आहे शासनाला असेल, मंगळवेढा नगर परिषद असेल, त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. ही आमची महत्त्वाची मागणी आहे. तिसरा विषय, लिंगायत महामंडळ. आता तुम्हाला माहीत आहे पत्रकार बांधवांनो की महाराष्ट्रात लिंगायत समाज किती आहे. तर राज्य शासनानं, महाराष्ट्र शासनानं आम्हाला फक्त 50 कोटी निधी मंजूर केलेला आहे. तर 50 कोटीमध्ये काही होत नाही. आमचं एका जिल्ह्याचं सुद्धा भागत नाही. शापूरकर साहेब, 50 कोटीमध्ये तुम्हाला माहीत आहे किती मागण्या आहेत, किती प्रश्न आहेत. 50 कोटी निधी फार तुरटक आहे, अजिबात तो पुरवणी पडणार नाही. तर शासनाला आम्ही आमचा तो निधी लिंगायत महामंडळाचा कमीत कमी 500 कोटी तर द्यावा, ही आमची मागणी आहे. विषय चौथा, यमाई तलाव, जे अतिशय सुंदर ठिकाण आहे इथलं पंढरपूर शहराचं. त्या ठिकाणी एक बेट आहे रिकामं. त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेला आमची मागणी आहे, त्या बेटावर महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्यांनी तिथं सुशोभीकरण करून ते उभा करावं, ही आमची मागणी आहे. तसेच इयत्ता 10वी, 5वीपासून 10वीपर्यंत त्या अभ्यासक्रमात आमचे महात्मा बसवेश्वर ज्यांनी जगाला समतेचा, शांततेचा उपदेश केला, त्यांचा धडा, त्यांच्या विचारांचा धडा एक अभ्यासक्रमात असावा, तो धडा त्यांनी घ्यावा, अशी शासनाला आमची ही बी महत्त्वाची आणि मुख्य मागणी, ज्याच्यामुळं सर्व समाजाला, सर्वांना, सर्व घटकांना 5वीच्या विद्यार्थ्यापासून ते समजलं गेलं, ते त्यांचं पूर्ण मेंदूत बसेल की महात्मा बसवेश्वर कोण होते, त्यांनी जगाला काय उपदेश केला. ते फक्त लिंगायत समाजाच्या चौकटीत बसणारे नव्हते, त्यांचे विचार किती मोठे होते काय हे समजलं जाईल. त्या पद्धतीने तो विचार पुढे येईल महात्मा बसवेश्वरांचा. ही एक आमची महत्त्वाची मागणी. दुसरा विषय, आता अतिशय संवेदनशील विषय हा जात पडताळणी. जात पडताळणीच्या अडचणीचा पाठपुरावा आम्हाला करायचा आहे. आता तुम्ही बघताय ओबीसींचं काय चाललं आहे, मराठा समाजाचं काय चाललं आहे, इतर समाज असतील काय चाललं आहे, किती गरज आहे. जात पडताळणी किंवा जातीचं सर्टिफिकेट मिळणं, तो पुरावा मिळणं किती गरजेचं आहे, त्याच्यावर अर्थकारण सगळं अवलंबून आहे, शिक्षण अवलंबून आहे लोकांचं, म्हणजे सर्वच गोष्टी त्यांच्या त्याच्यावर अवलंबून आहेत. थोडक्यात मला काय म्हणायचं ते समजून घ्या. तिसरा, लिंगायत स्मशानभूमी पंढरपुरातली जी लिंगायत स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीत आम्ही दुपारी जर बसलो, एखादा बांधव आमचा मयत झाला आणि तो अंत्यविधी आम्ही उरकायला गेलो, तिथं बसलो तर अक्षरशः असं राजस्थानात बसलो आहे वाळवंटात असं वाटतं. तर तिथं काही सुखसोयी नाही, ती सुविधा नाही, ती
सुखसोयी म्हणणं चुकीचं होईल माझं, सुविधा तर पाहिजे का नाही, की निदान ज्या व्यक्तीचं मय झालंय त्याला जे निरोप द्यायला आलेले आहेत, जे अंत्यविधी ते सामील झालेले आहेत, त्यांना निदान ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर असाव्या, ही आमची मागणी आहे. आणि तिथं नगरपालिकेकडून आम्हाला खुदाई मशीन, ॲक्सिवेटर, ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्सिवेटर म्हणलं जातं, खुदाई मशीन, ती खुदाई मशीनची आमची प्रामुख्यानं मागणी आहे. की आम्हाला काय होतं, ऐन टायमाला एखादा व्यक्ती, आता मरण काय कोणाला सांगून येत नाही, माणूस मयत काय सांगून होत नाही, वेळ काळ कुठली असती, पहाटेची रात्रीची, मग खोदकामाला माणसं बोलवा, मग एखादा गरीब बांधव असतो त्याच्याकडे पैसे नसतात, अडवून पैसे मागितले जातात, 5,000 द्या, 10,000 द्या. मग हे जर टाळायचं असेल, हे बंद व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं ॲक्सिवेटर, एक खुदाई मशीन द्यावी, ही आमची मागणी. अशा अनेक मागणी आहेत, परंतु आम्ही तुमच्याकडे प्रामुख्याने ज्या मागणी आहेत त्या समोर मांडल्या आहेत. आणि पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे, या मागण्या तुम्ही शासन दरबारी, पालिका दरबारी पोचवाव्यात, यात आम्हाला मार्गदर्शन, सहकार्य आपलं मोलाचं करावं. यामार्फत पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे. आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत, फक्त लिंगायतच नाही, इतर बी बहुजन आहेत आमच्याबरोबर. आमची संघटना फक्त लिंगायतला घेऊन चालणार नाही. काही लोकांचा समज असा होतो की त्यात लिंगायतचा उल्लेख आहे म्हणून फक्त ती लिंगायतलाच घेऊन चालणारी आहे, लिंगायत लोकांचेच प्रश्न मार्गी लावणारी आहे, इतर लोकांकडे, इतर जाती धर्माकडे लक्ष न देणारी आहे. तर हा समज आहे, हा जो गैरसमज आहे, हा लोकांनी पहिला काढून टाकावा. आमची जी सेवा संघटना आहे ही सर्वांसाठी आहे, सर्व जाती धर्मांसाठी आहे, सर्व नागरिकांसाठी आहे. जे गरजवंत आहेत, ज्यांना अडचणी आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यांचे जे प्रश्न आहेत, आमच्या लिंगायत बांधवांचे प्रश्न असतील, इतर काय प्रश्न असतील बहुजनांचे, ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणारी आमची संघटना आहे. त्याच्यामुळं आमचे जे मनोहर धोंडे सर आहेत, यांनी आम्हाला प्रखरतेनं ज्यावेळेस माझी नियुक्ती केली त्यावेळेस सांगितलं, राजेंद्र, तुम्हाला फक्त माफक ह्याच्यात काम करायचं नाही, फक्त लिंगायत समाज म्हणून करायचं नाही, तर तुम्हाला इतर तुमचा मित्रपरिवार असेल, तुमचे धनगर बांधव असतील, कोळी बांधव असतील, बहुजन समाज असेल, मराठा बांधव असेल, या सर्वांना घेऊन चालायचं आहे. दलित बांधव असतील, सर्वांना घेऊन चालायचं आहे. सर्वांचे प्रश्न तुम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत, मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, पूर्ण वेळ द्यायचा आहे. यासाठी याचा उल्लेख हे समजावं, यासाठी आजची ही पत्रकार परिषद शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज घेतलेली आहे. आमच्या प्रमुख मागण्या बघून सांगितलं चालेल का? काय ऐकू आलं नाही मला. पत्रकार, हां,